मागच्या वर्षी पोलीस भरती झाली, लय जण फेल झाले मुलं म्हणले आता पुढची भरती कधी आहे, पुढची भरती कधी आहे, भरती कधी प्रश्न विचारता विचारता पुढची भरती आली. फॉर्म भरून घेतले मुलाने, फॉर्म भरले, 1 भरले, 2 भरले, 3 भरले, परत ज्यांनी ते आहे त्यानंतर कॅन्सल केले. आणि नंतर आता ग्राउंड कधी आहे हे प्रश्न विचारता ग्राउंड आलं. आता SRPF ग्राउंड चालू होणार आहे आता, आणि बाकीच्या जिल्ह्यांचं पण बाबा ग्राउंड आलेलं आहे. म्हणजे अजून असं ऑफिशियली जे आलेलं नाहीये, पण आता या जुलैमध्ये मुलांचं ग्राउंड चालू होणार आहे. पण मुलांनी हे डोक्यामध्ये घेतलं नाही की बाबा बोलता ग्राउंडची तारीख आली, ग्राउंड लगेच होऊन जाणार. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही एवढे लाख अर्ज नाही. क्वचित ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी 1-1 लाखाच्या वरती फॉर्म आहे, बाकीच्या ठिकाणी जास्त फॉर्म आलेले नाहीये. त्यामुळं ग्राउंड हे लगेच एका आठवड्यामध्ये फिनिश होऊन जाणार. काहींच्या डोक्यामध्ये विचार आणू नका की ग्राउंड झालं, ग्राउंडला 1-1 महिना लागल, आम्हाला अजून 1-1-1.5 महिना मिळेल. पण हा जर तरचा प्रश्न होता. मी मागच्याच मुलांना म्हणलं होतं की काय नाही मित्रांनो, जून मध्ये काय ग्राउंड होणार नाही. पण हे फक्त एक दिलासा देण्यासाठी होतं. काय होतं, मुलांवर प्रेशर होतं. प्रेशर आल्यावर मुलांच्या डोक्यामध्ये काय होतं, नाही आता मला आणि काय होतं माहितीये का, काय भरपूर जण मुलांनी आपल्या फॉर्म भरल्याच्या नंतर तयारी चालू केलेली असते. मग त्याच्यानंतर त्यांना वाटतं की माझा 100 मीटरचा टायमिंग लगेच कव्हर व्हावा, की 100 मीटरचा टायमिंग लगेच कव्हर व्हावा. आणि गोळा तसा रेग्युलर भरपूर जणांचा आउट ऑफ असतो. पण ह्या 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर मध्ये सगळ्यांना वाटतं की माझा टायमिंग हा तात्काळ कमी व्हावा. पण ह्याच्या अगोदर काय पोरं बाबा वर्षभर घासणारी पोरं आहेत ना, हे तुम्हाला पण माहितीये. पण ही बाकीची नवीन तरुणी पोरं, या पोरांच्या मनामध्ये असतं की आमचा टायमिंग लगेच कव्हर होता. त्यासाठी ते ग्राउंड लवकर आले की त्यांच्या डोक्यामध्ये प्रेशर येतो. त्या मुलांसाठी मी दिलासा देण्यासाठी म्हटलं होतं की ग्राउंड जून मध्ये नाही होणार, थोडंसं पुढे जाईल. पण काही झालं नाही झालं, ते तयारी तुम्हाला करायला लागणार आहे, बरोबर का नाही. त्याच्यामुळे हे ग्राउंड जरी आत्ता झालं तरी मित्रांनो तुम्हाला लगेच लेखी परीक्षा होणार आहे. आणि सगळ्या जिल्ह्यांची एकाच दिवशी होण्याची तयारी चाललेली आहे त्यांची. अजून तसा काय ऑफिशियली GR आलेला नाहीये. त्यामुळे डोक्यात घेऊ नका. डोक्यात एकच ठेवा की आता जरी फिजिकलची एक्झाम आली तर मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, मुलांना आता म्हणजे भरपूर जिल्ह्यांचे परिपत्रक येतात 10 जून पासून होणार. आणि काय ठिकाणी तर फेक ऍडमिट कार्ड पण फिरते. त्याच्यामुळे कसं आहे, काय मुलांना लगेच प्रेशर होते. प्रेशर आला तर काही विषय नाही मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय करा तुम्ही, प्रेशर आलाय तुम्ही काय करता, नाही आता मला 2-2, 3-3 टाइम वर्कआउट केला पाहिजे, नाही आता मला डाएट लय भारी केला पाहिजे, नाही मला आता मी हिल वर्कआउट करतो, वर्कआउट करतो, नाही मी आता जिम जॉईन करणार आहे. सकाळ दुपार संध्याकाळ डोक्यामध्ये तेच असतं, फिजिकल. पण फिजिकल निघाल्यानंतर मित्रांनो आपल्याला लेखीची पण तयारी करायला लागणार आहे, हे तुम्ही विसरून जाऊ नका. त्यामुळे लेखीकडे पण लक्ष द्या, नाही तर फिजिकल कडे लक्ष देता, लेखीकडे दुर्लक्ष करता. त्यामुळे फिजिकलला समजा तुम्ही पात्र झाला आणि यावेळेस मेरिट पण कमी लागणार आहे मित्रांनो, मागच्या सारखं हेवी मेरिट लागणार नाहीये. कारण की काय एका टॉपर मुलाने 5-5, 6-6, 10-10 ठिकाणी फॉर्म भरले, त्यावेळेला ठिकाणी त्यांनी ग्राउंड दिलं, त्यांना पडले 43, 45, 47 असे मार्क. त्यामुळे टॉपर मुलं भरपूर ठिकाणी होते. त्यामुळे काही ठिकाणचं मेरिट लय उंचावलं. जिथं बाबा 40ची अपेक्षा होतं तिथं 42चं मेरिट लागलं. मुंबईच्या ठिकाणी मागच्या कमीच मेरिट लागलं. पण ह्या वेळेस सुद्धा मित्रांनो मेरिट कमी लागणार आहे फिजिकलचं. मुलांची तेवढी प्रॅक्टिस नाहीये की पहिली असायची. पण आता जागा कमी असल्याने, जागा तर जास्तच आहे पण फॉर्म कमी असल्याने आपल्याला मेरिट हे कमी लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो लोड घेऊ नका. हे फिजिकल तुम्ही आहे ते रुटीन, तुम्हाला तेच रुटीन ठेवायचं. ह्याच्यामध्ये अचानक एक्स्ट्रा बदल केला तर तुमचं हाय ते बंद पडेल. तर का बंद पडेल, तुम्ही जे हेवी वर्कआउट सुरू करसाल, तुमचा काय एवढा प्रोफेशनल डाएट नसणार, काय कालवण भाकर काय असेल तेच खात असणार, एक्स्ट्रा समजा प्रोटीन घेत असेल किंवा चिकन वगैरे खात असेल. पण तुम्ही जर 3-3 टाइम जर हेवी वर्कआउट करायला लागला तर मित्रांनो तुमची हाय ते बॉडी झिजून जाईल. ते काय झीज काय तुमची भरून निघणार नाहीये लवकर. त्याच्यामुळं ही जी प्रॅक्टिस आहे, ही जे रुटीन आहे, हेच तुम्ही पुढं हे चालू ठेवा. याच्यामध्ये काही एक्स्ट्रा बदल करू नका. आणि बदल जर करायचा असेल तर तुमच्या पहिल्यांदा कोचला विचारा, नाही तर कोचलाचा अक्कल नाही तो काहीतरी सांगल. असं नको व्हायला मित्रांनो. मी काय कोणाला नाव ठेवत नाही. कसं विद्यार्थ्यांचं नुकसान नको या गोष्टीमध्ये, आणि आपलं नुकसान ह्या वर्षी झालं नाही पाहिजे. मागच्या वर्षी ज्या आपल्या चुका झाल्या त्या ह्या 2024च्या भरतीला आपल्या चुका नाही झाल्या पाहिजे. मागच्याच आपण 1-2 मार्कांनी गेलो, पण आता ह्या 1-2 मार्कांनी जाऊन चालणार नाही मित्रांनो. दरवर्षी 1-2 मार्काने म्हणलं आपले उपयोग ना, आपण पोलीस भरती करून कुठेतरी गोडाऊन मध्ये कामाला गेलेलं, वावरात काम करून नांगर चालवलं, तीच काम आपल्याला ऐकायची आहे म्हणायचं. त्यामुळे रुटीन मध्ये बदल करू नका. फिजिकल आहे ते ठेवा आणि आपली परीक्षा, लेखी परीक्षा आपल्याला 100 मार्काची, त्याचा आपला अभ्यास चालू ठेवा. मला या भरतीसाठी मित्रांनो शुभेच्छा. चांगली तुम्ही फिजिकलची परीक्षा द्या.
पास व्हा, फिजिकल मध्ये क्वालिफाय व्हा, जास्त काय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका आणि लेखीची तयारी चांगली करा. आणि बस एवढंच म्हणायचंय मित्रांनो. जय महाराष्ट्र.